मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयएफएससी कोड म्हणजे काय, आयएफएससी कोडची रचना कशी असते, आयएफएससी कोडचा वापर आणि महत्त्व, तसेच आयएफएससी कोडच्या वापरात घ्यायची काळजी आणि आयएफएससी कोड कसा शोधावा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आयएफएससी चा फुल फॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड आणि हा आयएफएससी कोड भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे भारतातील बँकांना दिला जातो आणि आयएफएससी कोड हा प्रत्येक बँकेच्या शाखेसाठी एक युनिक कोड असतो। म्हणजेच भारतातील प्रत्येक बँकेच्या प्रत्येक बँक शाखेसाठी वेगवेगळा आयएफएससी कोड दिलेला असतो। तर आता या आयएफएससी कोडची रचना कशी असते ते पाहूया। आयएफएससी कोड हा 11 अंकी कोड असतो आणि आयएफएससी कोडच्या 11 डिजिट मधील सुरुवातीची पहिली 4 इंग्रजी अक्षरे बँकेच्या नावाचे प्रतिनिधित्व करतात। म्हणजेच या पहिल्या 4 इंग्रजी अक्षरावरून दिलेला आयएफएससी कोड हा कोणत्या बँकेचा आहे ते समजते। या ठिकाणी दिलेल्या आयएफएससी कोड मधील पहिली 4 इंग्रजी अक्षरे आहेत PUNB, म्हणजे हा आयएफएससी कोड पंजाब नॅशनल बँकेचा आहे हे समजते। अशाच प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडिया साठी SBIN, HDFC बँकेसाठी HDFC, IDBI बँकेसाठी IBKL असते। त्यानंतर आयएफएससी कोडच्या 11 डिजिट मधील 5वा अंक हा नेहमी 0 असतो, जो की भविष्यातील वापरासाठी राखीव असतो। त्यानंतर आयएफएससी कोडच्या 11 डिजिट मधील शेवटचे 6 अल्फा न्यूमेरिक डिजिट बँकेच्या शाखेचे प्रतिनिधित्व करतात। म्हणजे शेवटचे 6 अंक बँकेच्या विशिष्ट शाखेचा कोड असतो। यावरून दिलेला आयएफएससी कोड कोणत्या बँक शाखेचा आहे हे समजते। तर अशा प्रकारे 11 अंकी आयएफएससी कोडची रचना असते। तर आता आयएफएससी कोडचा वापर काय असतो ते पाहूयात। आयएफएससी कोड हा मुख्यतः भारतातील सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहारासाठी वापरला जातो। विशेषतः ऑनलाईन मनी फंड ट्रान्सफर म्हणजे NFT, RTGS किंवा IMPS करण्यासाठी आवश्यक असतो। म्हणजेच एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करताना आयएफएससी कोड आवश्यक असतो। तसेच आधार लिंकिंग किंवा सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर करताना आयएफएससी कोड वापरला जातो। तर आता आयएफएससी कोडचे महत्त्व काय आहे ते पाहूया। आयएफएससी कोडमुळे ऑनलाईन व्यवहार अत्यंत वेगाने होतात। यात RTGS, NFT आणि IMPS सारख्या सेवांचा वापर होतो। या सेवांचा वापर केल्यास काही मिनिटात पैशांची देवाणघेवाण केली जाऊ शकते। तसेच चेक क्लिअरिंग मध्ये बँकेच्या चेकवरही आयएफएससी कोड असतो, जो बँकेच्या शाखेची ओळख पटवतो। आयएफएससी कोडमुळे देशातील कोणत्याही बँक शाखेतून व्यवहार करण्याची सोय मिळते। म्हणजेच एका शाखेतील ग्राहक दुसऱ्या बँक शाखेत पैसे सहज पाठवू शकतात, ज्यामुळे आयएफएससी कोड हा एक देशव्यापी नेटवर्क बनवतो। आयएफएससी कोडच्या वापरात घ्यायची काळजी म्हणजे सर्वप्रथम आयएफएससी कोडची सत्यता तपासणे। म्हणजे पैसे ट्रान्सफर करण्याआधी आयएफएससी कोड योग्य आहे का नाही हे तपासावे। चुकीचा आयएफएससी कोड टाकल्यास व्यवहार रद्द होऊ शकतो। त्यामुळे नेहमी एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना आयएफएससी कोड बरोबर आहे का, आयएफएससी कोड वैध आहे का हे देखील जाणून घेणे गरजेचे असते। तसेच आयएफएससी कोड सहसा सार्वजनिक असला तरी आयएफएससी कोड सह त्याचा बँक खाते क्रमांक आणि इतर बँकिंग गोपनीय माहिती कुठेही सार्वजनिक करू नये। त्यानंतर फिशिंग पासून सावधगिरी म्हणजे काही वेळा फिशिंग स्कॅम मध्ये चुकीचे आयएफएससी कोड वापरून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे अधिकृत आणि वैध आयएफएससी कोड वापरणे गरजेचे आहे। आयएफएससी कोड अपडेट का केला जातो तर बँकांमध्ये शाखांचे विलीनीकरण, नवीन शाखा उघडणे किंवा अन्य कारणास्तव काही वेळा आयएफएससी कोड मध्ये बदल केला जातो। जसे काही मोठ्या बँकांचे विलीनीकरण, उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक मर्ज झाल्याने नवीन आयएफएससी कोड लागू केले गेले। अशा परिस्थितीत बँक ग्राहकांना नवीन कोड बद्दल माहिती असणे आवश्यक असते, जेणेकरून ग्राहकांना बँकिंग व्यवहार करताना अडचणी येऊ नये। अशा वेळी बँकेकडून बँकेच्या वेबसाईटवर किंवा बँक शाखेमध्ये याचे अपडेट दिले जाते आणि याची माहिती देखील जाणून घेणे गरजेचे असते। तर आता आयएफएससी कोड कसा शोधावा ते पाहूया। आयएफएससी कोड आपल्याला बँकेच्या पासबुक किंवा चेकबुक वर मिळू शकतो। अनेक बँकांच्या वेबसाईटवर आयएफएससी कोड शोधण्याची सुविधा असते। म्हणजे काही बँकांच्या वेबसाईटवर आयएफएससी कोड शोधण्यासाठी विशेष पर्याय दिलेला असतो। तसेच बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधून किंवा बँक शाखेमध्ये भेट देऊन सुद्धा आयएफएससी कोड मिळवता येतो। तर मित्रांनो, ही होती आयएफएससी कोड संदर्भातील सविस्तर माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।